अजितदादांच्या निधनानंतर आता पोटनिवडणुकीची तयारी सुरू। 10 मार्चला बारामती विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार। निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू। सलग चौथ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक। शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि प्रतिभा पवारांमध्ये चर्चा। विद्याप्रतिष्ठान संस्थेत पार्थ पवार विश्वस्त होण्याची शक्यता। सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांना बघतो। पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपदही सुनेत्रा काकींनाच मिळालं पाहिजे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया। गेल्या 10 दिवसात संपूर्ण पवार कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा नाही। सुनेत्रा काकींची खासदारकी कुणाला मिळेल याबाबतही चर्चा नाही। रोहित पवारांकडून स्पष्ट। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण आणि अजितदादांच्या अपघाताबाबत कुटुंबातील व्यक्तींना बोलणं अधिक विश्वासार्ह। रोहित पवारांच्या बोलण्याकडे माझंही लक्ष। राऊतांची प्रतिक्रिया। 10 तारखेचं प्रेझेंटेशन डिटेलमध्ये असणार। अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल सर्वांच्या मनात शंका। अपघातासंदर्भातील प्रश्न 10 तारखेला मांडणार। रोहित पवारांची माहिती। तटकरे पटेलांनी बैठक बोलावून सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं, त्यामुळे ते व्हिलन कसे ठरू शकतात? मुश्रीफांचा सवाल। तर दादांच्या निधनानंतर परिस्थितीनुसार निर्णय घेतला। हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीची एनडीएमध्ये सहभागी होण्याची भूमिका अजितदादांनी घेतली। ज्यांना विलीनीकरणाची घाई लागली आहे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया। अजितदादांचं निधन विमान अपघातामुळे। अजितदादांच्या अपघाती निधनाचं कोणी राजकारण करू नये। बजरंग सोनवणेंबाबतच्या प्रश्नांवर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। अजितदादांच्या अपघाताबाबत बजरंग सोनवणेंकडून शंका व्यक्त। मात्र मुख्यमंत्री शंकेचं निरसन करण्याऐवजी दम देतायत। राऊतांची टीका। तुमचा संबंध काय? असा राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल। शंका उपस्थित करणाऱ्या लोकांसाठी चौकशी हाच उपाय। दुसरा कोणता उपाय असू शकतो का? बजरंग सोनवणेंनी उपस्थित केलेल्या शंकांवर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या जाण्यानं राज्याचं आणि पुणे जिल्ह्याचं नुकसान। मोहोळ यांचं वक्तव्य। दुःखाच्या क्षणी कोणीही राजकारण करू नये। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। मोहोळ यांचं वक्तव्य। विलीनीकरणाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल। आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया। तर एनडीए आणि राज्यातील प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन विलीनीकरणाबाबत निर्णय घ्यावा लागेल। सुनील शेळकेंचं वक्तव्य। मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे उमेदवार। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांकडून रितू तावडेंच्या नावाची घोषणा। उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे संजय घाडी उमेदवार। अभ्यासू व्यक्तिमत्व महापौरपदी विराजमान। महिलांचाही सन्मान। रितू तावडे आक्रमक आणि अभ्यासू असल्यानं महापौर पदाला न्याय देतील। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। 11 तारखेला बीएमसीच्या महापौर उपमहापौर पदाची अधिकृत घोषणा। 16 तारखेला विरोधी पक्षनेता निवडला जाणार। 20 तारखेला स्थायी समितीचा अध्यक्ष नेमला जाणार। मुंबई महापालिकेच्या सुधार आणि बेस्ट समितीची निवड 23 तारखेला होणार। महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा मार्चमध्ये सादर होण्याची शक्यता। नाशिक महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे। सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार। विलास शिंदेंची प्रतिक्रिया। मालेगावच्या महापौरपदी इस्लामच्या बानो शेख यांची निवड। शिवसेनेच्या लता घोडके यांचा 25 मतांनी पराभव केला। नसरीन बानो शेख यांच्या बाजूने 43 नगरसेवकांनी केली मतदान। मालेगावच्या उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शाने हिंद विजयी। शिवसेनेच्या निलेश काकडेंचा 25 मतांनी पराभव। शाने हिंद यांना 43 तर काकडेंना 18 मतं मिळाली आहेत। महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांची मुदत 2 एप्रिलला संपणार। विधानसभेत आणि महायुतीत महाविकासकडील पक्षीय बलाबल पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू। 7438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठापणाला। बारामतीच्या काटेवाडीत पवार कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार,
युगेंद्र पवारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। बारामतीच्या पिंपळीमध्ये आमदार रोहित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला। जास्तीत जास्त मतदान करावं, रोहित पवारांचं मतदारांना आवाहन। सांगलीच्या अंजनी गावामध्ये आमदार रोहित पाटलांनी मतदानाचा हक्क बजावला। रोहित पाटील यांनी आजी भागीरथी पाटील यांच्यासोबत मतदान केलंय। रत्नागिरीच्या जिल्हा परिषद आदर्श विद्यामंदिर पालीमध्ये उदय सामंतांनी बजावला मतदानाचा हक्क। सर्वांनी घराबाहेर पडून भरघोस मतदान करा, उदय सामंतांचं मतदारांना आवाहन। सोलापूरच्या सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांनी मतदान केलंय, तर सोलापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार, शहाजी बापू पाटील यांना विश्वास। लातूर जिल्ह्यातील बाभळगावमध्ये माजी आमदार धीरज देशमुख आणि कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावलाय। मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं केलं आवाहन। सोलापुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांकडून मतदान। अकलूज तालुक्यातील यशवंतनगर येथील केंद्रावर मतदान। सोलापूरच्या धानोरेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांनी मतदानाचा हक्क बजावलाय। जानकरांच्या पत्नी विमलताई वेळापूर पंचायत समिती गणातून, तर मुलगा जीवन दहिगाव जिल्हा परिषद गटातून रिंगणात। संभाजीनगरच्या पिसादेवी मतदान केंद्रावर खासदार कल्याण काळेंचं सहकुटुंब मतदान। ज्यांना ड्रायपोर्ट आणि ड्रायफ्रूट मधला फरक कळत नाही त्यांनी कॉरिडॉर बद्दल विचारू नये, खासदार कल्याण काळेंचा रावसाहेब दानवेंना जोरदार टोला। सांगलीतील जयंत पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क। साखराळे येथील केंद्रावर जयंत पाटलांचं मतदान। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत चांगलं यश मिळेल, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मंत्री नितेश राणेंकडून कणकवलीतील वरवडे गावी मतदान। जिल्ह्याच्या विकासासाठी मतदान करा, नितेश राणेंचं मतदारांना आवाहन। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा पंढरपूरमधील मतदान केंद्रावर आक्षेप। भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदान केंद्रावर दिसल्यानं धैर्यशील मोहिते पाटील संतापले। भाजप कार्यकर्ते 100 मीटरच्या बाहेर काढा, खासदार मोहिते पाटलांनी पोलिसांना सुनावलं। संभाजीनगरमध्ये मतदानावेळी विलास भुमरेंनी मुलाला सोबत नेलं। केंद्रावर विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटावरही शाई लावल्याचा प्रकार। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती। मुलाच्या बोटाला शाई लावली, यात विशेष काही नाही, माझ्यासोबत मतदानाचा अधिकार मीच बजावलाय, विलास भुमरे यांचं स्पष्टीकरण। विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही, विलास भुमरेंची टीका। अकलूजच्या मतदान केंद्रावर लहान मुलानं ईव्हीएमचं बटन दाबलं। अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांच्या चुलत बंधूंनी मतदान केलंय। अर्जुनसिंह मोहिते पाटील आपल्या मुलाला घेऊन मतदार केंद्रावर। मोहिते पाटील मुलाला घेऊन आल्यानं केंद्राध्यक्षांनी आक्षेप नोंदवलाय। पुण्याच्या रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटात बोगस मतदार पकडले। चाकणमधील तरुण रांजणगाव गणपती येथे मतदानाला आल्याचं समोर। या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून कारवाई सुरू। भास्कर जाधवांनी चिपळूणमधील तुरंबव या मूळगावी मतदानाचा हक्क बजावलाय। भास्कर जाधवांनी पत्नी सुवर्णा जाधव आणि मुलगा विक्रांत जाधव यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत मतदान केलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। कोरेगाव तालुक्यातील लासुर्णे येथे सहकुटुंब केलं मतदान। धाराशिवमध्ये 104 वर्ष वयाच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क। उमरगा तालुक्यातील दापका केंद्रावर केलं मतदान। कोल्हापूरमध्ये 104 वर्षीय आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क। करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव येथील ज्येष्ठ नागरिक कृष्णा मुळीक यांनी मतदान केलंय। करमाळाच्या केममध्ये 92 वर्षीय कृष्णनाथ आंबेकरांनी 90 वर्षीय पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क। मी 100 गाठणार असून 100व्या वर्षी देखील मतदान करणार, कृष्णनाथ आंबेकरांचं वक्तव्य। कोल्हापूरच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाचा उत्साह। कागरच्या लिंगणूर मतदार केंद्रावर 97 वर्षीय तोडकर आजींनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय। सांगलीमधील बलगवडे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार। गावकऱ्यांनी जगवलेली झाडं तोडली गेली म्हणून गावकऱ्यांची
मतदानावर बहिष्कार। पुण्याच्या कोरेगाव भीमा येथे 2 फुटी उंची असलेल्या निकिता गडियाने मतदानाचा हक्क बजावलाय। 21 वर्षीय निकिता गडिया सर्वात कमी उंचीचा तरुण मतदार ठरल्या। गडचिरोलीच्या चांदवे खुर्दमध्ये हळद सुरू असताना वेळ काढून नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावलाय। घराबाहेर पडून जास्तीत जास्त तरुणांनी मतदान करण्याचं नवरदेवाकडून आवाहन करण्यात आलंय। परभणीच्या पेडगावमध्ये मतदान केंद्रावर भर उन्हातही मतदारांच्या लांबच लांब रांगा। सकाळी 7:30 ते 11:30 वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यात सरासरी 22% मतदान। भोरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदारांचा प्रचंड उत्साह। भोलावडे येथील महिलांसाठी सखी मतदान केंद्र नावानं पिंक बूथ सज्ज। आकर्षक सजावटीमुळे पिंक बूथवर मतदानासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। संभाजीनगरमध्ये बिडकीन मतदान केंद्रावर पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक। विनाकारण महिला गर्दी करत असल्यानं पोलिसांनी महिलांना बाहेर काढले। परभणीच्या राणी सावरगावमध्ये मतदानासाठी रोखल्यानं मतदान केंद्रावर वाद। मतदान केंद्र अधिकारी भाजपची दलाली करत असल्याचा महंतांकडून आरोप। महंतांनी ओळखपत्र दाखवूनही त्यांना मतदानापासून रोखले।